तर मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आंदोलनाला सरकारनं फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती। आता या आंदोलनाची परवानगी आणखी एका दिवसानं वाढवलेली आहे। यावरनं मनोज जरांगेंनी टीका केली। एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला। मागण्या मान्य करण्यास विलंब लावाल तसे आंदोलक मुंबईत येतील। हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे, असे 8 टप्पे असल्याचं जरांगे म्हणाले। तर सरकारनं शौचालयं, खाण्याची दुकानं बंद केली आहेत। आंदोलकांना जेवण पाणी मिळून न देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगेंनी केला। तर आंदोलकांना त्रास देऊ नका असं आवाहन जरांगेंनी केलं। एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार आहे। तर मग नाटकं कब खेळायची? आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची। सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं। इथले सरकारनं त्यांचे लघवीचे, त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले। पाण्याची परिस्थिती तीच आहे। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद आहेत जणू। म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते। त्यांनी ते कारण सांगितले, काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावं मराठा मुंबईतून। परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही। म्हणून अरे यायला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही। मग पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका। नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की पुढे तसंच होणार आहे। मग अहो खरं सांगतो, आपण काय लपून ठेवत नसतो। आमचे पोरं आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार। आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमच्या जी दैती दल्ले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार। पण आरक्षण आम्ही घेणार आहेत, फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही। तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही। तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे। तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही। आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही। आता फायनल फाईट होणार, आरक्षण घेणार नाही तर मी जाणार। दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच। एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार। हे फायनल होणार आहे। मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं, याच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्यांच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं। याच्या अडमुठेपणामुळं केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळी। तर मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली, तसंच विरोधकांना इशारा सुद्धा दिला। आंदोलनावरती पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तोंड भाजेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। तसंच मराठा आरक्षण समिती जरांगेंच्या मागण्यांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे।
या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सह्या केलेल्या, त्यांचं पत्र आहे, पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे. म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल, आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल, हा प्रयत्न आपल्याला करावा. आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये. आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल,